सत्यविचार.in समस्या तुमची, बातमी आमची। स्केटिंग स्पर्धेतील जिद्दी खेळाडू यश चौधरीचे सर्व स्तरातून कौतुक। तो पडला, उठला आणि जिंकला सुद्धा। यत्न तोची देव जाणावा। यत्नेविन दरिद्रता आल। माणसाने आपले मन प्रसन्न ठेवून आत्मसुधारणेच्या मागे लागावे। आळस टाकून प्रयत्न करावा। काही झाले तरी प्रयत्नांची कास सोडू नये। त्यानंतर यश निश्चितच तुमचे आहे। या स्वामी समर्थांच्या ओळींचा खरा अर्थ संत साई इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या इयत्ता 8वीतील यश चौधरीने आपल्या स्केटिंगमधील विजयाने सार्थकी करून दाखवले आहेत। यश, तुझा आम्हा सर्वांना अभिमान वाटतो। संत साई इंग्लिश मीडियम हायस्कूल विविध क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक, शैक्षणिक, आध्यात्मिक कार्यक्रम दरवर्षी राबवत असते। विद्यार्थ्यांना या निमित्ताने प्रोत्साहित केले जाते। याही वेळी गटपातळीवरच्या स्केटिंगच्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या। संत साई इंग्लिश स्कूल विद्यालयातील स्केटिंग स्पर्धेतील खेळाडू यश चौधरी पूर्ण तयारीने स्केटिंगच्या 1000 मीटर स्पर्धेसाठी सहभागी झाला होता। यावेळी त्याच्यासोबत परिसरातील अनेक शाळांमधील विद्यार्थीही या स्पर्धेत सहभागी झाले होते। स्पर्धा सुरू झाली। यश व इतर खेळाडू ट्रॅकच्या मार्गावरून सुसाट धावत होते। स्केटिंग स्पर्धेतील अंदाजे 600 मीटर अंतर पूर्ण असावे आणि दुसऱ्या खेळाडूचा धक्का लागल्यामुळे यश अचानक खाली जोरात कोसळला। पडल्यामुळे तो खूप मागे राहिला, पण जिद्द हरली नाही। तो पुन्हा उठला आणि पुन्हा स्केटिंगद्वारे धावू लागला। दोन्ही हाताचे तळवे, कोपर, दोन्ही पायाचे गुडघे यांना खूप दुखापत झाली। हनुवटी तर फाटलीच, त्यातून रक्त वाहत होते। एक खेळाडू तो मागे टाकू लागला। त्याची ही जिद्द पाहून सर्व उपस्थित प्रेक्षकांनी त्याला प्रोत्साहित केले आणि अखेरीस या स्पर्धेत त्याने दुसरा नंबर पटकावला। अगदी किंचित अंतराने त्याचा पहिला नंबर हुकला। खेळ म्हटले की हार जीत असतेच, परंतु याही कठीण परिस्थितीत हार न मानता जिद्दीने यशने मिळवलेल्या यशाबद्दल सर्व स्तरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे। यशला लागल्यानंतर त्याला उपचारार्थ दवाखान्यात नेण्यात आले। त्याला हनुवटीला टाके पडले आहे, परंतु तो आता व्यवस्थित आहे। आता त्यानंतर पुन्हा झालेल्या डिस्ट्रिक्ट लेव्हल स्पर्धेसाठी सुद्धा यशने विजय संपादित केला आहे आणि त्याची आता डिव्हिजनल लेव्हलवर सुद्धा निवड झाली आहे। जिद्दी यशचे रहस्य हे त्याच्या नियमित केलेल्या सरावात असल्याचे यशचे आईवडील, यशचे कोच आणि यशने सांगितले। यश गेली काही वर्ष पहाटेच स्केटिंगसाठी सराव करत आहे आणि यातूनच त्याला विजय मिळवणे सोपे गेले। असे म्हणतात, प्रयत्न केल्याने सर्व काही शक्य होते। कठीण गोष्ट ही सोपी वाटू लागते। अगदी त्याच्याप्रमाणे यशचे स्केटिंग स्पर्धेतील हा विजय निश्चितच सर्वांना प्रेरणा देणारा असाच आहे। यशच्या भविष्यातील स्केटिंग स्पर्धेच्या वाटचालीसाठी सर्वांनी शुभेच्छा दिल्या। शाळेचे संस्थापक अध्यक्ष शिवलिंग ढवळेश्वर सर, संचालिका सुनीता ढवळेश्वर मॅडम, शिक्षक पालक प्रतिनिधी अजित मेदनकर यांनी यश मोहन चौधरी याचा शाल, गुलाब पुष्प, श्रीफळ देऊन सत्कार केला। भविष्यातील त्याच्या स्पर्धेसाठी शुभेच्छाही दिल्या। त्यास क्रीडा स्पर्धेसाठी कुठलीही मदत लागल्यास संस्थेतर्फे केली जाईल असे आश्वासन यावेळी संस्थेचे अध्यक्ष ढवळेश्वर सर यांनी दिले। त्यावेळेस त्याचे पालक, क्रीडा शिक्षक मनोज वाबळे सर, अक्षय राणे सर, उपमुख्याध्यापिका रुपाली खोल्लम, शिक्षक पालक प्रतिनिधी, शिक्षकेतर कर्मचारी आणि शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या सत्यविचार.in न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।